2.1 मधला आपण जो पहिला क्वेश्चन आहे चौथा क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करणार आहोत. पार्ट 1 मध्ये तुम्ही पूर्ण जे काही 3 क्वेश्चन्स आहेत त्याच्यातले सब क्वेश्चन सर्व पाहिलेला आहे आणि आता जो चौथा आहे तो ह्या ठिकाणी चौथा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. नेमका चौथा काय क्वेश्चन आहे ह्या ठिकाणी पाहूया. तर पहा बेटा की आपल्याला काय विचारलेलं आहे त्या ठिकाणी, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. म्हणजे दिलेले जे रूट्स आहेत किंवा आपल्याला जे व्हॅल्यूज आहेत ते रूट्स त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आहेत अथवा नाहीत हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे तो असा आहे, x² + 4x - 5 इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू 1 और -1. आता आपल्याला काय करावं लागेल बेटा, वी हॅव टू चेक इट. आपल्याला पहिल्यांदा याला चेक करावं लागेल. मग चेक कसं करायचं, लिहिताना पहिल्यांदा लिहायचं सोल्युशन लिहिल्यानंतर आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय आहे, x² + 4x - 5 इज इक्वल टू 0. ओके. पण आता आपल्याला ह्याच्या पुढे काय करता येईल, तर आपण त्या ठिकाणी काय करायचं, जे काही x इज इक्वल टू 1 आहे आणि -1 आहे, तर एकदा काय करायचं आपण त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचं. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 1 इन गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्या इक्वेशन मध्ये तुम्ही पाहू शकता लेफ्ट हँड साइड काय आहे, x² + 4x - 5 आहे. राईट हँड साइड किती आहे, इक्वल टू 0 आहे. जर 0 जर आला तर LHS इज इक्वल टू RHS असतो आणि असं असेल तर दिलेले रूट्स हे काय असतात, रूट्स असतात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. x जागी 1 ठेवा, 1² + 4 × 1 - 5, 1 + 4 - 5 विच इज इक्वल टू 5 - 5. 5 मधून 5 गेले किती उरले बेटा, 0 विच इज इक्वल टू RHS. देअरफॉर LHS हा कशाच्या बरोबर आहे, LHS इज इक्वल टू RHS. ओके. देअरफॉर x इज इक्वल टू 1 इज द रूट ऑफ x इज इक्वल टू 1 इज द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता काय करूया सेकंड केसमध्ये, केस नंबर 2, सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू -1 इन गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता मला सांगा बेटा, लेफ्ट हँड साइडला इक्वेशन काय आहे, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू x² + 4x - 5 -1² + 4 इन ब्रॅकेट -1 - 5. -1² किती असतं बेटा, 1 असतं. प्लस इंटू मायनस, -4 × 1 -4 -5 विच इज इक्वल टू 1 - 9 विच इज इक्वल टू -8. बिकॉज 1 मधून -9 गेल्यावर किती उरतात बेटा, -8 उरतात, विच इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. कारण ह्या ठिकाणी पाहू शकता की जो आपलं इक्वेशन होतं ह्या ठिकाणी किती होतं बेटा, RHS त्या ठिकाणी काय होतं, 0 त्या ठिकाणी आपल्याला होतं. अशा प्रकारे आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर x इज इक्वल टू -1 जो आहे इज नॉट द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे झाला पहिला. आता आपण अशाच प्रकारे आपण त्या ठिकाणी दुसरा पण आपण सॉल्व्ह करूया. सेकंड वाला पहा या ठिकाणी काय आहे आपला सेकंड वाला, दुसरा पहा, 2m² - 5m इज इक्वल टू 0. बघा 2m² - 5m इज इक्वल टू 0 आणि काय करायचं, एकदा m बरोबर 2 ठेवायचंय आणि एकदा काय करायचंय, m बरोबर 5/2 त्या ठिकाणी ठेवायचं आहे. अशा दोन कंडिशन तुम्हाला दिलेल्या आहेत. मग आता आपल्याला या ठिकाणी काय करता येईल पहा जरा.
पहिल्यांदा मी काय म्हटलं तुम्हाला, सोल्युशन लिहा. सोल्युशन द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, पहा द गिवन, चेंज करूया, एक मिनिट हा. द गिवन quadratic equation is 2m square minus 5m is equal to 0. हा तुमचा गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. सबस्टिट्यूट म्हणा या पुट म्हणा, m is equal to 2 in this quadratic equation. आपण ठेवल्यानंतर पुढे काय होतं पहा बेटा, देअरफॉर LHS इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 5m. 2 इन ब्रॅकेट m म्हणजे काय 2 स्क्वेअर मायनस 5 इंटू काय बेटा 2 येतं. 2 इंटू 4, 5 इंटू 2 10. सो 8 मधून 10 गेले किती उरले बेटा -2. -2 पहा LHS इज नॉट इक्वल टू, इथे किती आहे बेटा 0. Therefore, LHS is not equal to RHS. म्हणून ह्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो बेटा सांगा बरं का. ह्या ठिकाणी आपण म्हणू शकतो m is equal to 2 is not root of given quadratic equation. आलं लक्षामध्ये बेटा. आता आपण काय करायचं, एकदा m बरोबर 5/2 ठेवायचं. सबस्टिट्यूटिंग m इज इक्वल टू 5/2 इन गिवन केस 2 आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, देअरफॉर LHS इज इक्वल टू, इक्वेशन काय बेटा आपला 2m स्क्वेअर मायनस 5m आहे. ओके बेटा. आता काय करता येते, 2 इन ब्रॅकेट 5 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 इन ब्रॅकेट 5 डिवायडेड बाय 2. 5 वर्ग किती येतं बेटा 25. 2चा वर्ग 4 मायनस 5चा 5 25 भागिले किती बेटा 2. कटवायचं, कटलं, खाली 2 राहिला. काय ते 25 डिवायडेड बाय 2 मायनस 25 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू काय येतं बेटा 0 होतं. 25/2 मधून 25/2 गेले किती येते 0. देअरफॉर LHS इज इक्वल टू काय येतं बेटा RHS. कारण या ठिकाणी RHS किती होतं इक्वेशन मध्ये बघा बरं का 0 होतं. मग अशा प्रकारे आपण काय म्हणू शकतो, m इज इक्वल टू 5/2 इज द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन हे झालं तुमचा आन्सर. आणि लास्टला लिहायचं देअरफॉर m इज इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन असं लिहायचं. 2 इज नॉट रूट आणि त्या ठिकाणी 5/2 इज द रूट. ह्याला पण तुम्हाला मार्क मिळतात. हे झाला तुमचा सेकंड वाला. आता आपल्याला करायचा थर्ड. ह्या ठिकाणी थर्ड वाला तर नाही आपल्याकडे. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट मधला 5वा एकमेव राहिलेला तो आपल्याला ह्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा. 5 नंबरचा आपल्याला ह्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. चला बेटा आपण सॉल्व्ह करूया. ह्या ठिकाणी काय म्हणलं, इफ x इज इक्वल टू 3, x ची किंमत दिलेली आहे x इज इक्वल टू 3. इफ x इज इक्वल टू 3, समजा x इज इक्वल टू किती आहे बेटा 3 आहे. इज वन रूट ऑफ इक्वेशन, म्हणजे x इज इक्वल टू 3 हा काय आहे रूट आहे इक्वेशनचा. आणि इक्वेशन दिलेला आहे kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू त्या ठिकाणी काय येतं बेटा 0 असं आहे. मग आता आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, तर तुम्हाला फाइंड करायची व्हॅल्यू k ची व्हॅल्यू करायचं आहे. गॉट इट. पहिल्यांदा लिहायचं सोल्युशन. मी तुम्हाला आत्ता सांगितलं, परत एकदा सांगतोय. लिहिताना पहिल्यांदा काय केलं पाहिजे, आपण सोल्युशन लिहिलं पाहिजे. सोल्युशन पहा, x इज इक्वल टू 3 इज द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे.
आता बघा द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, आता दिलेला क्वाड्रॅटिक इक्वेशन पण लिहावं लागेल आपल्याला. द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज बघा kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता काय करावं लागेल, सबस्टिट्यूट करावं लागेल की x ची व्हॅल्यू. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 3 इन धिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याला x बरोबर 3 ठेवावं लागेल. ओके बेटा. Therefore kx square minus 10x plus 3 is equal to 0. Therefore k in bracket 3 square minus 10 in bracket 3 plus 3 is equal to 0. Therefore k into 9 minus 30 plus 3 is equal to 0. Therefore 9k. आता एवढ्यामध्ये काय ते -30 प्लस 3 काय ते बेटा -27 इज इक्वल टू 0. Therefore 9k इज इक्वल टू काय येतं 27 येतं. आणि इकडला गुणाकार तिकडे जाऊन काय होतं बेटा भागाकार. 27 डिवायडेड बाय 9. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27 म्हणजे 9 1 9 9 2 8 9 3 27. देअरफॉर k ची व्हॅल्यू काय येते बेटा 3 येते. लास्टला लिहायचं आन्सर. द व्हॅल्यू ऑफ k इज 3. सहावा काय आहे आपला, one of the roots of equation 5m square plus 2m plus k is equal to 0 is -7/5. म्हणजे जो दिलेला इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याचे रूट्स काय आहेत -7/5 आहेत. रूट दिलेला आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन पण दिलेलं आहे. तर तुम्हाला खालची ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा असं त्या ठिकाणी सांगितलं. डॅश डॅश इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन वरी दिलेलं आहे. किती आहे बेटा -7 डिवायडेड बाय 5 इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता m बरोबर काय ठेवावं लागेल -7 डिवायडेड बाय 5 ठेवावं लागेल. कारण ह्या ठिकाणी काय दिले आपल्याला रूट्स m आणि हे काय आहेत m व्हेरिएबल्स आहेत m स्क्वेअर. मग आता आपल्याला त्या ठिकाणी काय करता येतं बेटा, जो दिलेला आपल्याला इक्वेशन आहे काय आहे 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. देअरफॉर 5 m च्या ठिकाणी काय करता येतं -7 डिवायडेड बाय 5 -7 डिवायडेड बाय 5. आता स्क्वेअर असल्यामुळे ह्याच्या डोक्यावर स्क्वेअर येते बेटा. आता -7 स्क्वेअर म्हणजे काय 49 डिवायडेड बाय 25. आणि ह्या ठिकाणी पुढे काय ते बघा +2 इन ब्रॅकेट -7 डिवायडेड बाय 5 प्लस k इज इक्वल टू 0. आता ह्या ठिकाणी पहा बेटा आपण ह्याला काय करूया थोडं एक्सपांड करावं लागेल आपल्याला. ओके बेटा. आता ह्या ठिकाणी कटवा 5 5 25 हे कटलं बेटा इथलं इथं. किती उरलं 49 डिवायडेड बाय 5. पुढे पहा इथला प्लस इथला मायनस, प्लस इंटू मायनस मायनस 2 गुणिले 7 किती होतं बेटा -14 डिवायडेड बाय 5 प्लस k इज इक्वल टू काय तर बेटा 0. इथं काय करता येतं आपल्याला 49 डिवायडेड बाय 5. ओके. आता ह्या ठिकाणी सिम्बॉल जो आहे इथं आपण काय केलं बेटा मायनस त्या ठिकाणी केलेलं आहे. ह्याला काय करायचं बेटा माहिती आहे का करते वेळेस आपण ह्याला एक स्टेप वाढू शकतो. हा प्लस त्या कंसामध्ये -14/5 करा. आता आपल्याला हे पुढची स्टेप मिळाली. प्लस इंटू मायनस मायनस होतं. बेटा मला सांगा दोघांचा बेस कसा आहे रे बेटा सेम आहे. सेम राहिल्यावर काय होतं या दोघांचं ॲडिशन प्लस k इज इक्वल टू काय येतं बेटा 0 येतं. आता मला एक सांगा 49 मधून 14 गेल्यावर किती उरतात. 49 मधून 14 गेल्यानंतर किती उरतात तर पहा 40 मधून 10 गेले 49 मधून 14 गेल्यानंतर त्या ठिकाणी उरतात 35. किती 35 डिवायडेड बाय 5. तिथं किती आलं बेटा 35 डिवायडेड बाय 5 प्लस k इज इक्वल टू काय येतं 0. 7 5 35. देअरफॉर 7 प्लस k इज इक्वल टू काय येतं बेटा 0. इकडला +7 तिकडे जाऊन काय होतो -7. अशा प्रकारे k ची व्हॅल्यू काय येते बेटा -7 त्या ठिकाणी येते. आणि ह्या ठिकाणी आपण 2.1 जे काही प्रॅक्टिस सेट आहे हा पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. अशा प्रकारे आपलं टोटल जे काही प्रॅक्टिस सेट आहेत पूर्णपणे कंप्लीट झालेले आहेत. पुढची व्हिडिओ तुम्ही 2.2 2.3 2.5 2.6 जाऊन पाहू शकता. प्रॉब्लेम सेटचे पूर्ण गणित आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. आवडला असेल लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. अगेन वेलकम टू ईगल्स कोचिंग क्लासेस. थँक्यू सो मच.